तुम्ही सुद्धा स्वामींना नैवेद्य दाखवताना ही चूक करताय का? जाणून घ्या नैवेद्य अर्पण करण्याची शास्त्रीय पद्धत, ज्यामुळे स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. केवळ ताटाभोवती पाणी फिरवणे पुरेसे नाही, तर जमिनीवर पाण्याचे चौकोनी किंवा गोलाकार मंडल काढून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. यामुळे अन्नाला शुद्धता प्राप्त होते. नैवेद्यात शक्यतो कांदा आणि लसूण यांचा वापर टाळावा. स्वामींना पुरणपोळी आणि पिठलं भाकरी अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते. ताटाभोवती 3 वेळा पाणी फिरवताना आपण जे मंत्र म्हणतो त्याचा अर्थ समजून घेतल्यास आपला भाव अधिक दृढ होतो. प्राणहुती मंत्र: ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. अर्थ: आपल्या शरीरातील 5 वायू प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान तृप्त व्हावेत आणि हे अन्न ब्रह्मस्वरूपी ईश्वराला अर्पण असो, असा याचा भाव आहे. नैवेद्य अर्पण